शिंदेंना गद्दार म्हणणाऱ्यांनो आणि शिंदेंचा एकही आमदार निवडून येणार नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 11 आमदार तर आजच जिंकत आहेत शिंदेंचे। कोणते आहेत शिंदेंचे 11 शिलेदार ज्यांच्या उमेदवारीची आजच अनौपचारिक घोषणा झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ज्यांचा विजय पक्का मानला जातोय? चला तर बघूयात। एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यांना गद्दार म्हटलं गेलं, मात्र ठाण्यात शिंदेंची ताकद आहे तशीच आहे। आपल्याला लोकसभेला ते दिसून देखील आलं। ठाकरेंचा उमेदवार पराभूत झाला आणि शिंदेंचा उमेदवार विजयी झाला। एकनाथ शिंदे 2009 पासून ठाण्याच्या कोपरी पाचपाकडी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि यापूर्वी 2004 ते 2009 पर्यंत ते ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। शिंदेंना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करणं कोणत्याच पक्षाला शक्य नाहीये अशी परिस्थिती आहे। फक्त जर जनतेने ठरवलं तरच एकनाथ शिंदेंचा पराभव होऊ शकतो, अन्यथा शिंदेंचा पराभव करणं कठीण आहे। दुसरं नाव आहे शंभूराज देसाई यांचं। पाटण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात शंभूराज देसाई। ते 2004, 2014 आणि 2019 असे 3 वेळा विधानसभेवर निवडून गेलेत। कद्दावर नेते आहेत शिंदेगडातले आणि पराभूत होण्याची शक्यता विधानसभेला नाहीच्या बरोबर आहे। मंत्री राहिलेले आहेत शिंदे सरकारमध्ये, सक्रिय राजकारण करतात। तिकीट आणि विजय दोन्ही देखील शंभूराज देसाई यांचं निश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही। तुम्हाला काय वाटतंय पाटणकरांनो, शंभूराज देसाई यांचा विजय पक्का आहे का? कमेंट करून नक्की सांगा। भरत शेठ गोगावले नाराज होते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून, शिंदेंच्या जवळचे आहेत। अद्याप तरी त्यांचा विजय सुकर आहे। विरोधकांना ताकदीचा उमेदवार देणं जिगरीचं आहे त्यांच्या मतदारसंघात। कोकणातील महाड या विधानसभा मतदारसंघातून ते सध्याचे विधानसभा सदस्य आहेत। 2009, 2014, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर जवळपास 1.25 लाख मतांनी सलग 3 वेळा ते निवडून आलेले आहेत। विजय पक्का आहे का भरत शेठचा? कमेंट करून पटकन सांगा। तानाजी सावंत भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून ते सध्याचे विधानसभेवर आमदार आहेत। 2016 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिवजलक्रांती योजनेचा भाग असलेल्या जलसंधारण प्रकल्पामुळे ते प्रसिद्धीस आले होते। कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांना पराभूत करण्यासाठी सुद्धा विरोधकांना कसलेला पहिलवान मैदानात उतरावा लागणार आहे बरं का? तुम्हाला काय वाटतंय? करा कमेंट। संजय शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार। संजय भाऊ सुद्धा नाराज होते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून। मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळेल अशी शक्यता होती, पण विस्तार काही झालेला नाहीये आणि आता होणार देखील नाही अशी शक्यता आहे। 2009, 2014, 2019 मध्ये सलग 3 वेळा विधानसभेवर निवडून गेले संजय शिरसाट आणि 4थी टर्म ते आता मारणार अशी शक्यता आहे। संजय भाऊला पराभूत करणारा सध्या तरी कुणी उमेदवार त्या ठिकाणी दिसत नाहीये। तुम्हाला दिसतोय का? कमेंट करून नक्की सांगा। संजय रायमुलकर खासदार प्रतापराव जाधव यांच्यासोबत शिंदेगडात गेलेले मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी 3 टर्म पूर्ण केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात ठाकरे पवारांना उमेदवार देणं जड जाणार आहे। एकतर्फी विजय त्यांचा होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहेत। काय म्हणता मेहकरकरांनो? बोला पटकन कमेंट बॉक्समध्ये। प्रताप सरनाईक ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार। सर्वात आधी ठाकरेंना पत्र लिहून भाजप सोबत युती करा यासाठी दबाव अस्त्र काढणारे आमदार। शिंदेंनी बंड केलं तेव्हा लगेच शिंदेगडात गेले। ईडीचा सशेमिरा यांच्या मागे होता, मात्र आता भाजप सोबत गेल्यामुळे त्यांना शांत झोप लागत असावी। यांना पराभूत करणारा उमेदवार आघाडीकडे आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। गुलाबराव पाटील वयाच्या 25व्या वर्षी पाळदी येथे शिवसेनेची पहिली शाखा उघडणारे। शिवसेनेची मुलूक मैदानी तोप, जोरदार भाषणांनी अनेक सभा गाजवणारे गुलाबराव पाटील, ज्यांचं भाजपसोबत कधीच पटलं नाही। गिरीश महाजन यांच्यासोबत देखील त्यांचं कधी पटलं नाही, मात्र तरीही 1999 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या पक्षावर एरंडोल या विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे सदस्य झाले, आमदार म्हणून निवडून आले। 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या 2 पंचवार्षिक मध्ये विधानसभेचे आमदार होते। 2019ला जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 4थ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले। मंत्रिपदं देखील भूषवलेली आहेत, सभा गाजवलेल्या आहेत, अतिशय धमाकेदार असे नेते आहेत। विजय पक्का आहे त्यांचा। विरोधी उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। शिंदेंच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री आहेत। राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये आले आहेत। आता तर जिंकले तर ही त्यांची 4थी टर्म असणार आहे आणि आता विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादीमधून ते शिवसेनेत आलेत त्या राष्ट्रवादीची त्यांना विजयासाठी साथ असणार आहे। त्यामुळे विजय जवळपास पक्का मानला जातोय। तिकीट देखील पक्का आहे। काय सावंतवाडीकरांनो, बरोबर का? सांगा कमेंटमध्ये। संजय राठोड
संजय राठोड मधल्या काळात गाजलेलं नाव कोणत्या विषयामुळे गाजलं सांगा बरं. बघूयात आपण महाराष्ट्रातील सुजाण मतदारांना हे माहिती आहे का किंवा आठवतंय की नाही ते. तर संजय राठोड हे सुद्धा विजयाचे मानकरी आहेत. त्यांना पराभूत करणं म्हणजे जवळपास अशक्य. दिग्रस दारव्हा या विधानसभेचे आमदार ही त्यांची 5वी टर्म असणार आहे जर ते जिंकले तर. त्यानंतर पुढचं नाव आहे उदय सामंत यांचं. शिंदे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेले उदय सामंत रत्नागिरी विधानसभेचे सलग 4 वेळा आमदार झालेले आहेत आणि 5व्यांदा तुम्ही त्यांना निवडून देणार का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण त्यांचा विजय देखील जवळपास पक्का मानला जातोय. तर हे होते शिंदेचे 11 शिलेदार ज्यांचा पराभव करणं चांगल्या भल्या भल्यांना अवघड जाणार आहे. शिंदेच्या या 11 जागांचा विजय आजच निश्चित मानला जातोय. तुम्हाला काय वाटतंय? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. या 11 जागांवर शिंदेचा विजय निश्चितपणे होईल का ते देखील सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवाय ते देखील सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.